आणि आता एक मोठी बातमी आहे। राज्यामध्ये उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद झालेली आहे। बीडमध्ये सर्वाधिक 4 रुग्ण आढळलेले आहेत, तर रायगडमध्ये 2 रुग्ण। नगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झालेली आहे। उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत। राज्यातल्या बरेच जिल्ह्यांमध्ये तापमान 40च्या पार गेलेलं आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 40 पर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे तापमान आणखी वाढू शकतं। त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सरकारकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, एकूण जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला तापमान सध्याला वाढताना बघायला मिळत होतं। काही ठिकाणी पाऊस देखील आपल्याला होताना पाहायला मिळतोय। मात्र जे कमाल तापमान आहे त्याच्यात कुठेतरी घट होताना दिसत नाही आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये देखील नोंद होताना दिसते आहे। बीडमध्ये सर्वाधिक 4 रुग्ण आढळले आहेत, तर रायगडमध्ये 2 रुग्णांची नोंद झालेली आहे। अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यात प्रत्येकी एक रुग्णांची नोंद झाल्याचं कळतं आहे। यासाठी उष्माघातापासून संरक्षण होण्यासाठी राज्य सरकारकडनं मार्गदर्शक सूचना देखील सर्वसामान्यांसाठी जारी करण्यात आल्या आहे, ज्यामध्ये सकाळी 11 ते 4 पर्यंत वेळेत घरी किंवा सावलीच्या ठिकाणी राहा अशा प्रकारचे सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। एकूणच भरपूर पाणी पिणं असेल किंवा घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूण तापमान आहे नाही, दुसरीकडे जर का बघायचं तर धरणांमधला पाणीसाठा देखील आपल्याला कमी होताना पाहायला मिळतं। त्यामुळे राज्यामध्ये सध्याला चिंतेचा विषय हा बनलेला आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।